आज आजोबांचं कपाट उघडत होतो. त्यांच्या सामानात काही जुनं नजरेस पडलं, पिवळसर झालेली चिठ्ठ्या, मोडकळीस आलेले चष्मा आणि एक पत्त्यांचा बंडल. खेळत नव्हतो, पण तरी तो उघडला आणि त्याच्यामध्ये अगदी मध्यभागी एक फोटो सापडला. पातळ कागदावर छापलेला, काळा सावळा पण स्पष्ट फोटो. एका तरुणीचा. हसरी, डोळ्यात चमक. पण ती कोण? मी कधीही तिला पाहिलं नव्हतं. घरातल्या कुठल्याच फ्रेममध्ये ती नव्हती. आईला विचारलं, ती गप्प. बाबांनी विषय बदलला. पण आजोबा, ते त्या दिवशी शांत होते. डोळे मिटून झोपेतच काहीसं पुटपुटत होते. सरस्वती, तुझं ते शेवटचं पत्र अजूनही माझ्याकडे आहे. दुसऱ्या दिवशी मी एक जुनी डायरी वाचायला घेतली आणि तिथे सापडला सरस्वतीचा उल्लेख. ती आणि मी शाळेत भेटलो. ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि एकमेव कविता होती. पण धर्म, समाज आणि काळ यांच्यात आमचं प्रेम हरवलं. त्यांची लग्न वेगवेगळ्या वाटांवर झाली. पण तिच्या वाढदिवसाला आजोबा अजूनही एक वही उघडायचे आणि त्यात दरवर्षी एक ओळ लिहायचे, तुला विसरलो नाही. फोटोनं सगळं बदलून टाकलं. आजोबांचं आयुष्य, जे आम्हाला नेहमी शिस्तीचं आणि नियमांचं वाटायचं, त्यामागे एक हळवं आणि हरवलेलं प्रेम होतं. तो फोटो त्यांनी पत्त्यांच्या बंडलमध्ये ठेवला होता, कारण तो फक्त खेळ नव्हता, त्यांच्या आठवणींचं एक गुपित होतं. एकदा गावातल्या वाचनालयात काही पुस्तकं परत करताना अचानक एक आवाज ऐकू येतो. विष्णू. आजोबा वळतात आणि समोर सरस्वती. वय वाढलं होतं, पण डोळ्यांतली चमक तशीच. ती म्हणते, खूप काही राहून गेलं ना आपल्यात. ते उत्तर देतात, पण प्रेम नाही संपलं आणि मी अजूनही तुझ्या वाढदिवसाला लिहितो. दोघं त्या दिवशी एका बागेत खूप वेळ बसले. जुनी गाणी, आठवणी आणि काही अश्रू. शेवटी ती म्हणाली, हे बरं झालं. शेवटी भेटलो. सगळं सांगता आलं. त्या दिवशी त्यांनी तिचा तो फोटो मागितला आणि ती हसत म्हणाली, घे, पण पत्त्यांमध्येच ठेव. आजोबा शांत बसलेत, हातात तोच फोटो. मी तो फोटो त्यांच्या हातात दिला. ते हसले. डोळ्यात थोड पाणी. म्हणाले, ही सरस्वती तुझी नाही झाली, पण माझी होती. ती गेली, पण आठवणी राहिल्या आणि आठवणी पत्त्यांसारख्या असतात. शफल केल्या तरी काही कार्ड अजून उरतात. तो फोटो आम्ही घरात एका फ्रेममध्ये लावला नाही. पण एक दिवस मी पाहिलं, आजोबांनी आपल्या बॅगमध्ये तो फोटो पुन्हा ठेवला होता, पत्त्यांच्या बंडलमध्ये. आठवण, प्रेम आणि थोडं गुपित त्या पत्त्यांच्या बंडलमध्ये अजूनही लपलेलं आहे.